धन्यवाद सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत। चला 4 षटकाची मॅच चला घ्यायचं टीम लगेच क्षेत्ररक्षक सजवा आपल्याला एक टीम बाहेर काढायची आहे। चार षटकाची मॅच 4 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला वापरावे लागतील 4 आणि डान्सर टीम 2 सामने लगातार जिंकल्यात। चला किरवली टीम सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा। आमचे 3 स्कोरर मित्र इथे आहेत। आमचे निखिल राजे, हिमांशु राजे, त्यानंतर पियुष राजे। धन्यवाद संतोष दादा बडवी, तुमचं मनापासून आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून संतोष दादा बडवी याच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं। तर दादा तुमचं मनापासून आभारी आहोत। थँक्यू सो मच। असंच प्रेम भाव द्या। प्रल्हाद दादा पाटील याच्याकडनं देखील 500 रुपयाचा धनादेश आला। त्यानंतर आमचे गणेश दादा यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचं आर्थिक योगदान गणेश दादा पाटील। क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व। धन्यवाद दादा, असंच प्रेम तुमचा क्रिकेटवरती राहू द्या, आमच्यावरती राहू द्या। मनापासून तुमचा आभार। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। 4 षटकांची मॅच तेजेश आणि मंगेश पाटील। काय जबरदस्त खेळलाय मंगेश। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। 4 षटकाची मॅच दोन्ही टीमसाठी देऊया भरपूर भरपूर शुभेच्छा। तुम्ही पाहत आहात गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा प्राउड बाय ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा बसगुर ट्रॉफी 2024 चा हा जबरदस्त पर्व अंतिम टप्प्यामध्ये उद्या निश्चित सामन्याचा निकाल असेल। 384 खेळाडूंनी या मॅच मध्ये या प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतला। पण हु इज द लकी गाईज तो या बाईक वरती आपलं सुनेरी अक्षरानं आपलं नाव कोरणार। तर उद्याचा रिझल्ट तुमच्या समावेत असेल तर थँक्यू प्रल्हाद पाटील, त्यानंतर आपले गणेश दादा पाटील, तुमचं मनापासून आभार। खूप प्रेम क्रिकेटवरती त्यांचा आहे, त्यांचा मनापासून आभार। जाऊया मॅचच्या दिशेने पहिला चेंडू गोलंदाज तयार समोर रन मशीन मंगेश यावेळी आडव्या बॅटनं चालला चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर। हीच वलक 30 दशे तोच हुकुम तोच दरारा चेंडू सीमा रेषेवर 4 रन। चेंडूवरती 51 धावांची केली साकारली, परंतु 30 केली ते साकारत असताना या गोलंदाजावरती इथे मात्र अटॅक गाजी अटॅक आपण इथे पाहतोय आकाशवरती। आमचे व्हॉलेंटियर चला मैदानाचे चौफेर। मंगेश जबरदस्त आक्रमक खेळाडू, टीमचा तालनार आहे, संकट मोचक आहे। गोलंदाज तयार इथे आकाश। सदाशिव तांडेल आमचे दादा मॅचचा आनंद घेतात। विनंती करीन व्यासपीठावरती या। यावेळेस देखील आडव्या बॅटनं परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त इथे रनआउटचा खतरा होता। नशिबाची साथ मिळते मंगेश साठी। एक धाव मिळेल, एक धावच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो। एकूण धाव संख्या 5। षटक क्रमांक पहिला गोलंदाज आकाशी, गोलंदाजी तेजेश आणि आकाशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। दोन्ही टीमने ते एक एक मॅच जिंकल्या। फास्ट केला तर आपण जितका फास्ट खेळता येईल तितका फास्ट टीम मीटिंग साठी अजिबात वेळ नसणार आहे, कारण आपल्याला एक टीम पुढे सरकवायची आहे। गोलंदाज तयार, षटकात येईल पुढील चेंडू। ओहो पहा चेंडू पाहिल्यानंतर थोडासा डीप सबमिनिट डिलिव्हरी आपण पाहिली। जागेवरनं खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, इथे चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। खूप चांगली गोलंदाजी, इथे कमबॅक हवा होता, तो कमबॅक इथे आकाश इथे देत असताना केस टीम खूप
बलाढ्य संघ आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा आकाश यांच्या षटकातील पुढील चेंडू. हा ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक जाल विणलं गेलं होतंय, परंतु तो त्या जाल्यातून इथे झेल निसटतोय. जीवनदान आयुष्यमान भवाचा आशीर्वाद या फलंदाजाला दिला जातो. तेजस हा डिटर फलंदाज आहे. मंगेश त्याच्या जोडीनं चौकाराच्या बरोबरीनं संघाला सावरतोय. 4 षटकांची मॅच आहे. संघाची धावसंख्या पाहिली गेली एकूण 6 धावा आहे धावफलकावरती. आकाश टू मंगेश. हो यावेळीच आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो आणि 5 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 6. चौकार लागून देखील किती चांगला ग्रेट कमबॅक आपण पाहू शकाल. मंगेश शांत बसणारा खेळाडू नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये 14 मध्ये त्याने 51 किंजल ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी त्याची गणना केली होती. तर तोच फलंदाज इथे मात्र स्ट्राईक एंडवरती. शेवटचा बॉल यावेळी आडव्या बॅटनं मिड विकेट रिझर्व्हमध्ये. इथे मात्र मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिला तर समाप्त होते. ओम नर्मदेश्वर किरोली टीमची धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7. क्षेत्ररक्षण सजवा आपण टीम गेसर टीम विनंती करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती एकूण धावसंख्या धावफलकावरती 7. दुर्वेश मडवीचा अस्त्र सेकंड स्पेल मध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी दाखवेल मी बनेन, कारण समोर फलंदाज मंगेश सारखा मोठा खेळाडूला इथे मोठ्या स्ट्रोक वासून वंचित ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी. सर टीम गेसर टीम तुम्ही जास्त वेळ घेताय, विनंती करतो की आपण फास्ट केलाच आहे, कारण अद्याप 2 मॅचेस इथे पेंडिंग मध्ये आहेत. समोर फलंदाज बॅटिंग एंडवरती आपण फलंदाज मंगेशला पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाची समाप्ती. आता गोलंदाज इथे आपण पाहतोय तर दुर्वेश मडवी. स्विचचा अस्त्र जबरदस्त चेंडू इथे शरीराचा वेध घेत आहे. प्रत्येक गोलंदाज लेग ब्रेकर आहेत. गेसर टीमचा हा प्लस पॉईंट आहे, कारण प्रत्येक गोलंदाज हा डावखुऱ्या हाताची गोलंदाजी सातत्याने उजव्या हाताच्या फलंदाजांवरती अधिराज्य गाजवत असते. परंतु मंगेश तालणार आहे टीमचा हा जबरदस्त सितारा आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज दुर्वेश मडवी एका अनोख्या एक नटखत अंदाजामध्ये त्याची गोलंदाजी. समोरच्या दिशेनं स्क्रीनच्या समोरून चेंडू फरार होतोय. आउट ऑफ द पार्क 4 रन. धावफलकावरती 1 11 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळी स्लोवार मिश्रित गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय आणि या चेंडूवरती फलंदाज मंगेश देखील अशा नजरेनं पाहत बसतोय. बाकीचं काम मिश्ररक्षकाच्या माध्यमातून चोखरित्या पूर्ण केलं जाते. षटक क्रमांक 2 दुर्वेशी गोलंदाजी. भेदक कडक लाजबाब मारा करत असताना मंगेश संभार आहेत. मंगेश अगदी डावाला सावरत असताना चांगला खेळ करावा लागेल. सॉफ्ट हँडनं चाललायचे डॉन साईडमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. एकच एकापेक्षा जास्त नाही आहेत तिथे. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या एका डझनामध्ये 12 धावा आहेत. काय गोलंदाजी दुर्वेशची देखील राहिली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळी देखील आउटली अपील आपण पाहिलात. टर्न बहुतोय चेंडू. लेग ब्रेकर निश्चितच डोके तरत आहेत.
हे गोलंदाज किरोली टीमच्या विरोधात खेळत असताना आपण ही गोलंदाजी भारत असताना आणि ती खट चांगला मारा बेधडक मारा इथे करत असताना या अंकुश सोनावणे आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीम किरोली टीमचे पाठीराखे आहेत ते त्यांना विनंती करेन व्यासपीठावरती या स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा दुर्वेश या ठिकाणी सज्ज. ओहो चांगला चेंडू षटकाची सांगता 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या एका डझनामध्ये ओम नर्मदेश्वर किरोली टीमची धावसंख्या 12. आज 12 मध्ये 12 धावा अगदी चांगली गोलंदाजी इथे गेसर टीम इथे दाखवत असताना मंगेश तो शांत बसणारा खेळाडू नाहीये. जबरदस्त आक्रमक खेळाडू तालणार आहे. संकट मोचक आहे. गोलंदाज इथे तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यावेळेस देखील मोठा फटका. काय गोलंदाजी होते मैदानावरती. अप्रतिम लाजवाब जबरदस्त गोलंदाजी. बेड्या घालून ठेवल्यात या फलंदाजांच्या पायावरती. काही करू शकत नाहीये कारण गोलंदाजी किती बेधडक होते. यावेळेस विकेट किपरने केली आहे चुकी. डायरेक्ट हिट. तेजसला परतावं लागेल फलंदाज बाद. जातात सागरनं जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहावं लागेल कारण आपण गेजर टीमचं पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाज लेग ब्रेकर आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर एकूण 12 वरती चेंडू फेकून झाल्या. षटकातील 2 आणि दोन्ही चेंडू इथे डॉट आणि इथे रनआउटमध्ये एक फलंदाज बाद होताना आपण पाहिला. मंगेश 10 चेंडूमध्ये 11 धावेंचं योगदान. मागच्या मॅचमध्ये त्यानं 14 चेंडूमध्ये 51 धावा. हा इतिहास एक. सूरज चमकतो या मैदानावरती. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकला चेंडू. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावती 14. मंगेश सागरची ही जोडी मैदानावरती आपण पाहिजे. सागर डावखुऱ्याचा फलंदाज आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे म्हणजे प्लस पॉईंट हे सागरसाठी आहेत. सागरला इथे झिजावं लागेल. जो झिजेल तो चमकेल. इथे मात्र ऑफसाईड मध्ये दूरवरनं दुर्वेश मडवी येथील त्या चेंडूवरती मिळतील सिंगलला फारसा फरक पडत नाही आहे टीम GCC गेसर टीमला. जबरदस्त गोलंदाजी. डावखुऱ्याची गोलंदाजी ते डुकीत थरत असताना मंगेश नाराज आहे. भरपूर नाराज आहे कारण मोठे फटके त्याच्या बॅट्समन येत नाही आहे. वा किती जखमी झाला तरी तो मात्र कधी घास खात नसतो. हो 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 दांडे गोल. फलंदाज बाद मंगेश.
वेल फिनिशर अनिल. गरज आहे अनिलच्या बॅट्स मधून मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीमला धोका आहे आणि मग बिंदास ठोका. ठोकम ठोक. इथे ठोकम ठोक फलंदाजी करावी लागेल. यावेळेस विकेटच्या पाठी नशिबाची साथ कौशल्याचा धान. चेंडू सीमारेषा बाहेर. लॉंग स्टॉप सीमा पार 4. दीप येतील. तर सागर आहेत स्ट्राईक एंड वरती. 19 धावा धाव फलकावरती. हिरोलीचे प्रेक्षक थोडे नाराज आहेत कारण जी विस्फोटक केली मंगेशने पहिल्या मॅच मध्ये केली ती खेळी इथे संपुष्टात आली. 19 वरती 2 विकेट. गोलंदाज तयार दीप सासरा. पहिलाच बॉल सागरसाठी. वेगवान चेंडू. बरेच निर्धाव चेंडू इथे खेळत किरवली टीम. एकोणीस धावा आहेत. त्यावेळेस देखील बॅक टू द बॉलर मिळेल सिंगल. सिंगलने फरक पडत नाही या गेस्ट टीम मजबूत अवस्थेमध्ये कारण प्रत्येक गोलंदाजाने आपलं वर्चस्व इथे प्रस्थापित केलाय. मोठे फटके अद्याप देखील एक चौकाराचा अपवाद वगळला तर एक षटकार देखील आला नाही. या दीप 4 चेंडू आहेत. शेवटचे 4 चेंडू. फलंदाज अनिलला आपण पाहतोय चौकाराच्या बरोबरीने संघाला सावरत असताना. हो हो वाह क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. चेंज ऑफ पेस. फलंदाज बात अनिल. प्रशांत येतील. प्रशांत महासागर आहे. ते महासागरासारखी ते फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या बनवावी लागेल. फटका चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. या चेंडूवरती एकूण धावा मिळतील 2. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धाव संख्या फलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 22 वरती 3 विकेट गारद आहेत. जबरदस्त गोलंदाजी दीपची राहिली प्रत्येक गोलंदाजाने. प्रशांत आणि सागर ही जोडी मैदानावरती. शेवटचे 2 बॉल. यावेळेस फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत नवनाथ. फलंदाज बाद.
दीप आपल्या बॅटनं चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. पहिला सत्र कंप्लीट. धावसंख्या धावाल करते 22-23 धावांचं आव्हान टीम केसर टीम साठी. कारण एक मॅच आपली पेंडिंग मध्ये आणि एक टीम सुपर 4 साठी ते क्वालिफाय केली जाईल. जीतने के लिए 23 रनों का टारगेट. छोटा टारगेट क्रिकेट में कहते हैं ना कि साईनाथ बड़ा या छोटा कोई टारगेट नहीं होता, बस आपको अच्छा क्रिकेट खेलना है. मगर पहली गेंद उड़ाया गेंद को मिड विकेट में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. पहली गेंद के ऊपर सूरज के बल्ले से शानदार चौका. मुकाबले में तहलका मचाया था वही टीम केवल 4 ओवर में 22 रन बना पाई और 23 का टारगेट का पीछा करने उतरे सूरज, जिन्होंने पहली गेंद के ऊपर चौका दागा. सफल होकर खेलने की कोशिश, अच्छी डिलीवरी. मंगेश पाटिल जो कि इस प्रतियोगिता में 50 लगाने वाले खिलाड़ी रहे, जिनके बल्ले से 50 रन की शानदार पारी देखने मिली थी. वकील संगठन जिनके कई खिलाड़ी थे उनकी तरफ से भी एक 50 देखने मिले, यानी कि आज के दिन में 2 50 देखने मिले. अच्छी डिलीवरी, सामने हल्के हाथों से गेंद को पुश किया. गेंद को जब तक फील्ड करे तब तक एक सिंगल. दोनों बल्लेबाज जानते हैं कि हर गेंद में सिंगल भी आएगी तो भी हम मुकाबला आसान से जीत सकते, क्योंकि 24 गेंदों में केवल 23 रनों का टारगेट है. चलो जय गणेश्वर डांसर टीम कप्तान आप आइए. डांसर टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप आइए, अगला मुकाबला अंतिम जो आपका होगा. तो इस बार गेंद को लब किया ऑन साइड में. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. दुर्वेश मडवी के बल्ले से शानदार चौका और चौके से मेहमानों का स्वागत किया. तर याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले ते दमदार व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय देवेंद्र मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तर त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम.
देवेंद्र मडवी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत संदीप दादा पाटील आणि मनोहर दादा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी दादा उपस्थित राहिलेत. शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय देवेंद्र मडवी साहेबांचा या ठिकाणी आगमन झाले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं दादांचा सन्मान केला जात आहे. खरं तर आज या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही लढत देखील पाहता किरवली विरुद्ध घेसर अशा प्रकारे सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच मान्यवरांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर आज स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही सेकंड राऊंडची सेकंड लढत पाहायला मिळते दोन टीम मध्ये आणि ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना घेसर संघानं 12 धाबा एकवटल्यात. राहिलेत फक्त 11 धाबीची गरज 18 चेंडू मध्ये. त्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते दमदार व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्षाचे आणि खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र मडवी साहेबांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. आज स्पर्धेतला दादा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही सेकंड राऊंडची सेकंड लढत. एका बाजूला किरवली तर दुसऱ्या बाजूला घेसर, परंतु किरवली संघाकडनं जी अपेक्षा होती मोठ्या धाबेची, परंतु केवळ 23 धावा त्यानं 22 धावा केलं. 23 धाबेचं टार्गेट ठेवलंय. हलक्या हातानं क्लिक करण्याचा प्रयत्न, एक डॉटची समाप्ती होती. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु डॉट आलाय. मच्छिंद्र पाटील अकरा धाबेची गरज आहे 17 चेंडू मध्ये. चला दानसे संघ आपण सगळे टीम खेळाडू घेऊन इथे यायचंय कारण लगेच मॅच आपली सुरू होणार, त्यामुळे आपले सगळे खेळाडू घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर येतोय चौकार. सोवावती आणि ते खेळाडू बाद झाले. स्विचिटचा प्रयत्न केलाय आणि खेळाडू बाद होते. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय टीम घेसरला. आणि 7 धाबा मॅच मध्ये तर घेसर संघाची बाजू मजबूत झाली आहे आणि आता इकडे आपण पाहिलं 2 सामने जिंकून जय गणेश व दानसर संघ देखील पुढच्या फेरीमध्ये आलाय. अर्थात अंतिम राऊंड मध्ये यातनं जिंकणाऱ्या संघाविरुद्ध तो खेळेल. किरवली संघाला सामना जिंकण्यासाठी फार कष्ट करावे लागतील कारण हातातनं मॅच आता निसटली आहे. गोरख मांगरूकर हलक्यातनं क्लिक करतो, चेंडूला फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने एक सिंगल आली. धाबा संख्या 17. आता फक्त पाहिजे 6 धाबा. 14 चेंडू शिल्लक आहेत. तर जिंकण्यासाठी फक्त 6 ची गरज आहे. बेल्स पडले नाहीयेत त्यामुळे विकेट नसणार आहे. काल देखील असं चित्र होतं काहीच. पाठवलाय पाठीमागे फाईन लेग मध्ये सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल 6 आणि सामना जिंकलाय मैदानावरती घेसर संघानं. गावदेवी घेसर संघ कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली
या स्पर्धेतनं बाहेर होते. चला लगेच कॅप्टन आपण टॉस सोडूया. गेसे संघ कॅप्टन आपण लगेच आकाश तर कहा जाता है आणि खरं तर या मॅच मध्ये तर या ठिकाणी सूरज मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 7 धावा देत सूरज म्हात्रे ठरलाय. 1 विकेट त्यानं घेतली. बॅटिंग करताना 11 धावा केल्या. तर सूरज म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन लगेच या टॉस साठी. चला दोन्ही संघ नाही आपण लगेच यावं. डोनाल्डपूरजी चला डोनाल्डपूरजी टॉस साठी या आणि सूरज म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सूरज आपण देखील या. चला तर मी देवेंद्र मडवी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभासे काढूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी आणि लगेच टॉस देखील त्या ठिकाणी केला जाईल. चला